नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या। या कापण्या हवाबंद डब्यात ठेवल्यानंतर अगदी महिनाभर छान राहतात। चला आता आपण पाहूया कापण्यासाठी लागणारे साहित्य। 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी गुळाचं मी पाणी करून घेतलेले आहे। गूळ जास्त आवडत असेल तर जास्त घाला किंवा गोड कमी आवडत असेल तर कमी घातला तरी देखील चालेल। त्यानंतर 7 ते 8 विलायचीची पावडर करून घेतलेली आहे। इथे सुंठ पावडर घेतलेली आहे आणि बडीशोप देखील मी भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे। जायफळ घेतलेला आहे, जायफळ आपण किसून घालणार आहोत। अशा प्रकारे बडीशोप आणि विलायची भाजून घ्यायची आहे आणि नंतर त्याची पावडर करायची आहे। इथे ताटामध्ये गव्हाचे आणि बेसन पीठ काढून घेतलेले आहे, त्यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर आणि बडीशोप, कुटलेली बडीशोप घातलेली आहे। त्यानंतर जायफळ किसून घालणार आहोत, जायफळ थोड्या प्रमाणात घालायचे। हे सर्व घातल्यामुळे आपल्या कापण्या खाल्ल्यानंतर पचायला हलकं जाते। लहान मुलांनी जरी खाल्लं देखील त्यांना काही त्रास होत नाही। आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर तूप असे गरम करून घ्यायचे आहे आणि कडकडीत तूप आपण आपल्या पिठांमध्ये घालणार आहोत। तूप ओतल्यानंतर बडीशोप, विलायची आणि सुंठचा खूप छान वास सुटलेला आहे। हे सर्व गरम आहे तोपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचं। त्यानंतर आपण हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळे तूप पिठाला सगळीकडे लागले जाईल। त्यानंतर आपण पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे। या कापण्या लहान मुलांना खायला खूप छान आहेत। बिस्किट हे पदार्थ देण्यापेक्षा या कापण्या मुलांच्या हातात 2-2 दिल्या तरी पण मुले आवडीने खेळत खेळत असे पदार्थ खातात। त्याचबरोबर या आपण लांब प्रवासाला जाताना देखील करून घेऊ शकतो। ह्या जास्त दिवस टिकतात, त्यामुळे मुलांना ट्रिपला जाताना देखील आपण या बनवून देऊ शकतो। गूळ थोडासा गरम पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे, त्यानंतर तो एका चाळणीने गाळून घेतलेला आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही खडे असतील तर ते निघून जातील। यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यामुळे एक छान चव येते। मीठ अगदी जास्त घालायचे नाही, खूपच थोड्या प्रमाणात घालायचे आहे। अशा प्रकारे गुळाचे पाणी घालून मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। कणिक फार पातळ करायची नाही, कारण आपल्याला कापण्या तळायच्या आहेत। घट्टसर पीठ ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ मळतो त्याप्रमाणेच मी पीठ मळलेले आहे। आता आपण याच्या कापण्या बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी चपातीला घेतो त्यापेक्षा मोठा हुंडा घेतलेला आहे आणि तो आपण लाटून घेणार आहोत। चपातीपेक्षा जाडसर लाटायचे आहेत। कापण्या ह्या जाडसर छान वाटतात, मऊ राहतात। आता हे पहा, याप्रमाणे लाटून घेतलेले आहे। किती जाडसर आहे मी दाखवते। ज्याप्रमाणे मी असे जाड लाटले आहेत तसेच लाटा आणि त्यानंतर चाकूने आपल्याला पाहिजे तो आकार देऊन कापण्या कापून घ्यायच्या आहेत। हे पहा, मी अशा शंकरपाळीसारख्या कापण्या कापलेल्या आहेत। शंकरपाळीपेक्षा थोड्याशा मोठ्याच कापण्या कापायच्या आहेत। अगदी बारीक कापल्या तर त्या कडक होतील, मऊ राहणार नाहीत। आपल्याला माझ्या लहान मुलासाठी मी बनवत आहे, त्यामुळे थोड्या मोठ्या करते, म्हणजे एक दिली की तो बराच वेळ ते खात बसतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, किंवा कापण्याचे वेगळे प्रकार तुमच्याकडे करत असतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितले तरी चालेल। व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर देखील करा, म्हणजे त्यांना देखील या रेसिपीचा आस्वाद घेता येईल। या प्रकारे कापण्या कापलेल्या आहेत। आता या सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। सर्व कापण्या काढून झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत। तेल अगदी कडकडीत देखील करायचे नाही, नाहीतर कापण्यामध्ये कच्च्या राहतील, आणि फार कच्चे देखील ठेवायचे नाही। तेल जर कच्चे राहिले तर कापण्या तेलकट होतील। अशा प्रकारे मध्यम आचेवर तेल तापवायचे आहे आणि मीडियम गॅस ठेवून त्यावर आपण अशा प्रकारे लाल होईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, जास्त काळ्या करायच्या नाहीत। कापण्या आपल्याला मऊ हव्या आहेत, त्यामुळे त्या कडक होईपर्यंत तळायच्या नाहीत। थोड्याशा लालसर झाल्या की त्या आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।